हाय गाईज, कसे आहेत? मजेत ना? मजेतच असाल तर आज 4 डिसेंबर म्हणजे दत्त जयंती. दत्त जयंती निमित्ताने आम्ही सर्व आई एकविरा पवन सेवा मंडळातील सर्व जण गेलो दत्त मंदिरामध्ये. तर गाईज, पालखी अध्यक्ष शाही रवींद्र भंडारी तसेच चंद्रकांत शांताराम कोहली तसेच सर्व पदाधिकारी, सर्व पवन ग्रुप आज आलेला आहे मठामध्ये दत्त जयंती निमित्ताने दत्तरायांचं दर्शन घेण्यासाठी. आणि सर्वत्र म्हणजेच एकदम सुशोभीकरण म्हणजेच दत्त जयंती निमित्ताने सर्व प्रफुल्लित वातावरण मंदिरामध्ये देखील प्रफुल्लित वातावरण होतं. साक्षात ब्रह्म विष्णू महेश विराजमान. आपण देखील दर्शन घेऊ शकता मित्रांनो. दत्त जयंती निमित्ताने आम्ही देखील सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे आणि प्रफुल्लित असं वातावरण मंदिरामध्ये देखील आहे. शिवनगर चौदरपाड्याचं दत्त जयंतीचं महात्म्य काय सांगायची गरज नाही आहे. पूर्ण पंचक्रोशीतून भाविक भक्त दत्त जयंती निमित्ताने शिवनगर गावाकडे वळत असतात आणि आपण पाहू शकता सर्वत्र पूजाविधी आणि नाथजी महाराजांचं दर्शन देखील झालेलं आहे. आम्ही पण थांबत नाही, आम्ही पण सेल्फी घेण्यासाठी उत्सुक आणि सेल्फीवर सेल्फी आम्ही देखील काढलेले आहे. मायाबाई का थांबतं? मायाबाई बोलतो चल बाई आपण पण सेल्फी घेऊ देवासमोर. आणि गाईज, देवाचं गोड असं रूप. दत्त जयंती असल्यामुळे बाहेरच पालनाचं दर्शन देखील होतं आपल्याला आणि सर्वजण आपण पाहू शकता भाविक भक्तांची प्रचंड अशी गर्दी होती. देवाचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं आणि लगेचच नाथजी महाराजांचं देखील दर्शन झालं. पूजाविधीसाठी गुरुजी वगैरे आले होते आणि मंदिराच्या समोरचा भाग आपण पाहू शकता आणि बॅक साईड वगैरे. दुपारची वेळ असल्यामुळे भाविकांची गर्दी जरा कमीच दिसली, परंतु संध्याकाळी भरपूर अशी प्रचंड असा भाविकांचा लोंढा येथे येत असतो. अध्यक्षांनी पावती वगैरे फारलेली आहे. दर्शन करून लगेचच मित्रांनो जरा रिलॅक्स म्हणून जरा घरात बसलो. मायाबाई होता बरोबर. मायाबाई आणि मी जरा रिलॅक्स थंड वगैरे घेतलं. थोडी गाईज एडिटिंग बाकी होती, ती एडिटिंग करण्यामध्ये जरा आम्ही व्यस्त झालो. गाईज, यूट्यूबर होणे हा प्रवास सोपाही नाही आणि एवढा कठीण पण नाही, पण भरपूर असा कालावधी यामध्ये द्यावा लागतो आणि भरपूर असा खर्च देखील आहे. गाईज, लगेचच थंड वगैरे घेऊन आम्ही पुढचा प्रवास धरलेला आहे. नाखवा सज्ज आहे गाईज आणि आई एकवीरला वंदन करून